येणार नाही आमच्याशी. हे तरी आता हे चांगलं दिसणार, हे डवरे मारले की काय संध्याकाळी माहिती हे चांगलं दिसणार. असं पाहिलं कसं करत दिसेल तिला. अजून थोडा दिवस थांबा मग. हा मध्ये की वाढीन ते. तर बंधू नमस्कार. सोयाबीन पिकामध्ये सुरुवातच्या अवस्थेत आपल्याला जर असे झाडे सुकलेले दिसत असतील तर आपण त्या झाडाला उभा काप दिला तर त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे एक स्टेम बोरर म्हणून अशी अळी दिसते. ही अळी सुरुवातच्या 25-26 दिवसापर्यंत सोयाबीन पिकामध्ये येते. तर त्याच्यामुळे काय होतं, तर जो वरती जाणारा अन्नद्रव्याचा फ्लो आहे तो अन्नद्रव्याचा फ्लो त्या अळीमुळे बंद होतो आणि मधातच ती सर्व अन्नद्रव्य खाते. आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता की कशाप्रकारे ती अळी इथं आहे आणि अन्नद्रव्य खात आहे. तर यासाठी आपण काय करू शकतो, तर सुरुवातच्या वेळी जेव्हा तणनाशकाची फवारणी घेतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये थायमिथॉक्झम लॅम्बडा हे वापरू शकतो किंवा मग पहिली फवारणी घेत असताना त्याच्यामध्ये थायमिथॉक्झम लॅम्बडाची फवारणी आपण घेऊ शकतो, जेणेकरून हे जे आहे स्टेम बोरर, या स्टेम बोररवर आपल्याला इथं नियंत्रण मिळेल. धन्यवाद.